उत्तर प्रदेशात एक अशी एम्बेसी सापडली आहे जी अशा देशाची होती जो देश तुम्हाला गुगलवर सुद्धा सापडणार नाही। ही एम्बेसी चालवणाऱ्याला उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधून अटक करण्यात आली आहे। हर्षवर्धन जैन असं नाव असणारा इसम स्वतःला राजदूत म्हणवायचा, पण गंमत म्हणजे अशी की तो जे देश सांगायचा ते देश गुगलवरही सापडत नाहीयेत। नोएडाच्या स्पेशल टास्क फोर्सनं त्याच्या बनावट एम्बेसीवर छापा टाकला आणि शोध लागला एका फिल्मी कारनाम्याचा। हर्षवर्धनने भाड्याच्या आलिशान इमारतीमध्ये बनावट झेंडे, डिप्लोमॅटिक पासपोर्ट, परराष्ट्र मंत्रालयाचे शिक्के आणि बनावट फोटोही लावून घेतले होते, जे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एपीजे अब्दुल कलाम यांच्यासोबतचे होते। आणि त्यानं हे उभं केलं खरंखुरं दूतावास, ज्यामुळे लोकांनाही त्याच्यावर कधीच संशय आला नव्हता। पण त्याला अटक केल्यानंतर त्याच्याकडे आढळले 12 डिप्लोमॅटिक पासपोर्ट, 44 लाखांची रोकड, परकीय चलन, 34 बनावट कंपन्यांचे शिक्के आणि 4 लक्झरी गाड्या। इतकंच नाही तर तो हवाला रॅकेट, बनावट नोकऱ्या आणि विदेशी करन्सी व्यवहारात सुद्धा गुंतलेला होता। 2011 साली सॅटेलाइट फोन प्रकरणातही तो सापडला होता आणि आता पुन्हा एकदा जे देशच अस्तित्वात नाहीये त्याची तो एम्बेसी चालवत होता।